आत्मीय भंडाऱ्यातून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हे आधारभूत धान खरेदी केंद्राकडे धाव घेत आहेत। मात्र फेडरेशनच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी रोज नवनवीन अडचणी या निर्माण होत आहेत। त्यातच आता 5,000 क्विंटलच्या वर धान खरेदी करणाऱ्या केंद्रांना 15 लाख अमानत रक्कम भरण्याची अट घातली आहे। केंद्र चालकांनी यापूर्वी 10 लाख रुपयांची अमानत रक्कम आधीच भरली आहे। त्यात पुन्हा आता नवीन अट घातली आहे। त्यामुळे याचा फटका हा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। फेडरेशनने या अटी काढून लवकरात लवकर धान खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या भंडारा जिल्ह्याच्या समस्यांवर 15 लाख रुपये भरल्याशिवाय आपण 5,000च्या वरची लिमिट देणार नाही आणि ते जर दिले नाही तर या शेतकऱ्यांवर अन्याय होईल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या संस्था एकत्र आल्या त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आता आम्ही 15 लाख भरू शकत नाही। आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत आणि सुशिक्षित बेरोजगारावर 15 लाख भरण्याची जेव्हा पाळी येत असेल तर या जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांचे धान ज्या ठिकाणी पडले आहेत ते तसेच पडले राहतील। या भंडारा जिल्ह्याच्या समस्यांवर 15 लाख रुपये भरल्याशिवाय आपण 5,000च्या वरची लिमिट देणार नाही आणि ते जर दिले नाही तर या शेतकऱ्यांवर अन्याय होईल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या संस्था एकत्र आल्या त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आता आम्ही 15 लाख भरू शकत नाही। आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत आणि सुशिक्षित बेरोजगारावर 15 लाख भरण्याची जेव्हा पाळी येत असेल तर या जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांचे धान ज्या ठिकाणी पडले आहेत ते तसेच पडले राहतील। या भंडारा जिल्ह्याच्या